माननीय बाळासाहेबांचे जीवनातून प्रेरणादायक अशा ज्या काही गोष्टी आहेत, जे विचार आहेत, त्यांचं सादरीकरण त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि वेगवेगळ्या माध्यमांमधून सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लामसलती सुरू आहे. अनेक ज्येष्ठ अशा व्यक्तींशी चर्चा, त्याचबरोबरीनं एक कार्यगट नियुक्त करण्यात आलेला आहे आणि त्याचे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही माननीय उद्धव साहेबांना विनंती केलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ज्ञानेश महाराव, ज्येष्ठ पत्रकार, संपादक, तसंच ठाकरे फॅमिली या पुस्तकाचे लेखक, हे त्याचे एक सदस्य आहेत. दुसरे सदस्य सचिन परब, प्रबोधनकार.com हे जे संकेतस्थळ आहे, वेबसाईट, हे ते अनेक वर्ष चालवत आहेत आणि त्यांचा ह्या विषयाचा अत्यंत सखोल असा अभ्यास आहे. ते सचिन परब आहेत. आणि तिसरे डॉक्टर संजय पाटील, हे मुंबई विद्यापीठामध्ये संशोधक आणि अभ्यासक आहेत. त्यांनी PhD सुद्धा केलेली आहे आणि त्या डॉक्टर संजय पाटील, सचिन परब आणि ज्ञानेश महाराव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास गट संपूर्ण या स्मारकामध्ये बाळासाहेबांचं जीवनपट उलगडून दाखवणारं जे कथानक आहे ते सादर करणं आणि निन्या प्रसंगांची गुंफण करणं, अशा प्रकारचं काम ह्या अभ्यास गटाच्या मार्गदर्शनाप्रमाणे केलं जाणार आहे. साधारणपणे हे पुढचं काम आहे ते पूर्ण होऊन मार्च नंतर ह्याचं प्रत्यक्ष काम तिथे सुरू होईल. परंतु 2023च्या अखेरीपर्यंत ह्या स्मारकाला देखणा स्वागत कक्ष आपल्याला प्रसन्न वदने स्वागत करत. तमाम बंधू भगिनी आणि मातांनो, अशा आपुलकीच्या हाकेची आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही. आत प्रवेशल्यानंतर भव्य दिव्य आणि प्रसन्न वास्तूचा परिसर आणि अंगणात असलेलं कुंड सदृश्य नितळ शांत पाण्याचं चौसोपी जलाशय लक्ष वेधून घेतं आणि शरीराची व मनाची प्रसन्नता वाढवतं. आणि ती वास्तू जणू बाळासाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वासारखी प्रगल्भ विचारांनी परिपूर्ण असलेली प्रतिमाच समोर उभी असल्याचं भास होते. आणि समोर उभे राहून ते आपल्याशी जणू संवाद साधतायत असं वाटून जातं. पाय आपसूक त्या वास्तूच्या तळघराकडे वळतात आणि आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर जसं सकारात्मक आणि शक्तिपीठाचं वलय अनुभवतो, तोच अनुभव इथं यायला सुरुवात होते. हा तमाम मराठी साम्राज्याचा समृद्ध असा गाभाराच असावा याची अनुभूती येते. बाळासाहेबांच्या शब्दांना धार देणारा त्यांचा कुंचल्याचा फटकारा कायमच प्रभावी ठरला. आणि प्री प्रेसमध्ये काम करणारे कार्टुनिस्ट वाईट प्रवृत्तींचा कर्दन काळ ठरले, तेच बाळासाहेब त्यांच्या विविध छटांमधून आपल्याला इथं दिसणार आहेत. जुन्या मात्र चिरतरुण तसबिरीतून बाळासाहेबांच्या झंझावाती प्रवास and gives back to the Mumbaikar an open space. महापूर बंगला, ज्याचा उल्लेख सुभाष देसाई साहेबांनी केला की वारसा वास्तू किंवा हेरिटेज वास्तू आहे. या हेरिटेज वास्तूबद्दल काही नियम आहेत. त्या वास्तूच्या मध्ये, म्हणजे ज्याला लाईन ऑफ साईट म्हणतो, मध्ये एकही असं बांधकाम येता कामा नये. त्याच्यानंतर त्या वास्तूला सुद्धा आम्ही कुठेही धक्का पोचला असं काही काम करत नाही आहोत. जागा आहे, पण जागा आहे म्हटल्यानंतर पुन्हा CRZचा कायदा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मग जी जागा उपलब्ध करायची आहे या प्रेरणास्थानासाठी, ती जमिनीखाली आपण केलेली आहे. आता जमिनीखाली करताना बाजूला समुद्र आहे आणि समुद्राचा जोर रेटा एवढा प्रचंड असतो याची तुम्हाला कल्पना आहे. तर त्या समुद्राच्या पाण्यापासून आणि त्या दाबापासून एक संरक्षक भिंत म्हणा किंवा त्या संग्रहालयाला काही धोका पोचणार नाही अशा पद्धतीने दक्षता घेऊन हे बांधकाम करावं लागतंय. आणि मग भूमिगत ते बांधकाम केल्यानंतर येण्या जाण्याचा एक मार्ग तो सुद्धा सहज साध्य असला पाहिजे.
आणि मला खरंच आबाजी आपको धन्यवाद देना चाहता हूँ, कारण ज्या काही सुरुवातीला आपण एक स्पर्धा घेतली ज्याचाही उल्लेख देसाई साहेबांनी केला, त्याच्यामध्ये तर असं सगळं ते पुढे आता ह्याच्या पुढे बघा टेक्नॉलॉजी आत्ता माझ्यासमोर दुय्यम विचार आहे. कारण मूळ गाभा त्या टेक्नॉलॉजीनी मूळ जो गाभा आहे तो मारता कामा नये. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी किती वापरायची हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही नंतर विचार करणार आहोत, की असं नको व्हायला की हे टेक्नॉलॉजीचं म्युझियम झालं, कारण टेक्नॉलॉजी दर दिवसांनी पुढे जाते. आपने कहा कि जो भी व्यक्ति जिसने उम्मीद खो दी होगी जब भी इस स्मारक प्रेरणा स्थान के भीतर जाएगा उन्हें नई ऊर्जा नई आशा मिलेंगी. आप जिस तरह से बाबा साहब की शिवसेना फिलहाल जो पिछले 3 महीने से वाकया हुआ, आप भी अंडर कंस्ट्रक्शन भले ही है, लेकिन जब भी आप गए होंगे तब आप कितनी ऊर्जा के साथ वहां से बाहर आए? मेरी ऊर्जा कभी कम नहीं होती क्योंकि बाला साहब मेरे भीतर है, तो इसलिए मुझे बाहर की ऊर्जा की आवश्यकता नहीं लगती. थँक्यू. का आंदोलनाची का मारामाऱ्या व नाही, तो एक कालखंड मी तुम्हाला तेच सांगितलं. म्हणून ह्याच्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. मी तुमच्यासमोर येताना आम्ही बोलत होतो की तो जो कालखंड होता फेब्रुवारी 1969 ते पुढचे 3 महिने जे आंदोलन सीमा प्रश्नासाठी झालं होतं, 10 दिवस मुंबई जळत होती आणि शिवसेना प्रमुख त्याच्यानंतर त्यांच्यासोबत मनोहर जोशी होते, दत्ताजी साळवे होते, यांना येरवडाच्या तुरुंगामध्ये जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं, तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. आणि मध्यरात्री तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचा निरोप घेऊन ते बाळासाहेब म्हणाले की मनू अमरसी हो ना आणि मधु मेहता हे दोघंजण तिकडे गेले. आणि मग अर्ध्या रात्री बाळासाहेबांनी एक निवेदन केलं होतं की सगळ्यांनी मुंबई शांत करा, आणि त्याच्यानंतर मुंबई शांत झाली, कारण तोपर्यंत पोलिसांना वगैरे मुंबई आटोक्यात येत नव्हती. आता तो जो सगळा कालखंड आहे ना, तो मला तुमच्याकडनं काही फोटो जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तुमच्या आर्काईव्हमध्ये किंवा त्यावेळच्या बातम्या असतील, ह्या सगळ्या पाहिजेत. म्हणून मी म्हटलं ना की आता तुम्ही जर मी असं म्हटलं तर वावगं ठरू नये की तुम्ही सगळेजण आता या स्मारक समितीचे सहकारी आहात, सहकारी आहेत, आणि आपल्याला मिळून हे स्मारक करायचंय. उद्धवजी एक सेकंड. उद्धव मी काढलेले जर आवश्यक असतील तर जरूर असतील. केवळ मी काढलेत म्हणून तिकडे असणार नाही, तर मी काढलेले जर आवश्यक असतील तर जरूर असतील. जे आवश्यक असेल ते असेल. उद्धव जी दो चीज़ें हैं. पहला तो होलोग्राम में बाला साहब को जो लोग पहले से जो जानते हैं या जो नई पीढ़ी जानना चाहती है, कई बार उनको सामने से देखना चाहती है या उनके बातचीत करने के जो विजुअल्स हैं, ऑडियो विजुअल्स तो ठीक है, लेकिन होलोग्राम के जरिए सामने बाला साहब बात कर रहे हैं, इस तरीके की टेक्नोलॉजी को क्या उसमें लाया जाएगा? पहला नहीं, इसलिए मैंने कहा ना कि टेक्नोलॉजी मेरे लिए इतनी टेक्नोलॉजी इसके ऊपर हावी नहीं होनी चाहिए. टेक्नोलॉजी हावी नहीं होनी चाहिए. और ये भी देखने की आवश्यकता है कि होलोग्राम, क्योंकि अब जो हमारे हाथ में उपलब्ध बाला साहब जी के फोटो है या भाषण है, उसके ऊपर से होलोग्राम ठीक तरीके से बन सकता है क्या, वो भी एक देखने की आवश्यकता है. अदरवाइज ऐसे हो जाएगा कि कुछ भी दिखाना है इसलिए आपने दिखा दिया, वैसे नहीं चाहता हूँ मैं. दूसरा ये सवाल है कि 92-93 में जब मुंबई में दंगे हुए थे, बाला साहब ने उस समय में किस तरीके से उस पूरे दंगों पर कंट्रोल किया, या मैं एक सरकार बात की बताऊं तरफ से आपको, जो मदद हुई? ये जो सारे आपके मन में आज प्रश्न है, इसका मतलब आप वो वहाँ देखना चाहते हैं. बराबर है. तो जैसे आपने पूछा तो ये सारी चीज़ें मैं आपको एक रिक्वेस्ट करता हूँ कि आपके माध्यम से आपके क्या कहूँ मैं, इलेक्ट्रॉनिक माध्यम असतील किंवा आपले प्रिंट मीडिया, आपके ऑफिस में आपके आर्काइव्स में जो भी कुछ चीज़ें होंगी आप कृपा कर ला के दीजिए. उद्धव साहेब, हे सगळे प्रश्न झाले, एक राजकीय प्रश्न विचारायचा होता. काल राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्याला उत्तर ते दिले होते. स्मारकात नाहीये. आज हा, सर स्मारकाची म्हणजे देसाई साहेबांनी सांगितलं की- अजय विचारा ना. तुमचा सहभाग मोठा असणार आहे. बरं बोला. शिवसेनेचे बंद होते तसे देशातलाही कुठल्या संघटनेने करू शकले नाही. तर बंदचा इतिहास ह्या संग्रहालयात बघायला मिळेल का? मी तुम्हाला काय म्हणतोय, आता तुम्ही सगळेजण वेगळे विषय बोलायला लागलात. म्हणजे एका माणसाचं हे काम नाही आहे. तुम्हाला मी पुन्हा एक विनंती करतो की तुमच्या मनातले बाळासाहेब हे मला इथे पाहिजेत.
आणि म्हणून तुम्ही आता एक बंदचा विषय घेतला, तुम्ही 1969च्या सीमा आंदोलनाचा घेतला, त्याने 92-93चा घेतला, आणखीन कुठला असेल, हे सगळे विषय हे मला तिकडे आणायचे आहेत. म्हणून तुम्ही प्रश्नांची उत्तर घेऊन माझ्याकडे या की हे आमच्याकडे हे इकडे असावं, किंवा काही सूचना द्या की ज्या आपण त्याच्यामध्ये इतरांकडनं उपलब्ध करून देऊ. न्यायालयीन खटले जे होते म्हणजे हिंदुत्वाच्या प्रश्नावर नाही, आता बाबरी मशिदीचा खटला, त्यानिमित्ताने बाळासाहेब अयोध्येला एकदा गेले होते कोर्टामध्ये, आपल्या लखनौला गेले होते. तर आता तिथल्या पेपरमध्ये काही फोटो आले असतील तर ती कात्रण आणि ते फोटो जर तुमचा संपर्क असेल, आम्ही तर करतोच आहोत, पण तुमच्या माध्यमातून जर का ते मिळाले तर ते आपल्याला पाहिजेत. म्हणजे आपण सगळे मिळून हे एक स्मारक करायचं आहे. उद्धव साहेब, या स्मारकासाठी राज्य सरकारकडून काही मदत होते का? हो, त्याच्याबद्दल सुभाष देसाईजी व्यवस्थित सांगतील. नाही, त्यांना व्यवस्थित कळू द्या. एक मिनिट, हा प्रश्न जरा पुढे घेऊ, म्हणजे मी एकदा माईक घेतला की त्यांच्याकडनं परत मला माईक घ्यायला नको. आत्ताच्या प्रथेप्रमाणे उत्तर दिलं तर लवकरात लवकर. नहीं, असं नाही, ऐका सांगतो. साधारणतः ये काम कब तक पूरा हो जाएगा, ये अपना कंस्ट्रक्शन का? येत्या म्हणजे पुढच्या मे पर्यंत बांधकाम पूर्ण होईल. पण तोपर्यंत माझी अशी इच्छा आणि अपेक्षा आहे की आपल्याकडे तिकडे डिस्प्ले कशा पद्धतीने करायचे, कोणते मुद्दे आले पाहिजेत, ह्याची आत्तापासून जर का आपण तयारी केली तर टेक्नॉलॉजी नीट ठरवता येईल आणि मग कन्स्ट्रक्शन करतानाच काय वायरिंग वगैरे जे काय करणं गरजेचं आहे ते करायचे. कारण एकदा कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये शक्यतो तोडफोड होऊ नये म्हणून लाईटिंग कसं असायला पाहिजे, प्रेझेंटेशन ऑडिओ सिस्टीम कुठे असायला पाहिजे, व्हिडिओ सिस्टीम कुठे असायला पाहिजे, मग कॅमेरा किंवा प्रोजेक्टर कुठे आतमध्ये ठेवता येईल, ह्या सगळ्या गोष्टी ठरवायच्या असतील तर हे सगळं आपल्याला साधन सामुग्री आहे ती लवकरात लवकर आपल्या हातात पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना नाही झालेलो, माझ्या आधी झालेलं भूमिपूजन. हा, गणेश पूजन झालं तर बांधकामाची सुरुवात झाली. उद्धव साहेब, आधी थांबा ना, तुम्ही आधी पुढे धावण्याच्या आधी मी सांगतोय तर आणून द्या ना मला. उद्धव साहेब, आपण एक म्हणालात की या स्मारकामध्ये पहिला नगरसेवक असेल, पहिला आमदार असेल. ऐका हो, एक मिनिट. ह्याच्यामध्ये एकूण शिवसेनेची वाटचाल असणार आहे, जी जशी झाली तशी असेल. माझा पुढचा प्रश्न असा आहे की शिवसेनेचे सर्व मुख्यमंत्री त्या ठिकाणी शिवसेनेचेच सर्व मुख्यमंत्री असतील, शिवसेनेचं नाव घेऊन तोतेगिरी करणारे नसतील. नाही, तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारलात की मी करणार का, मी म्हणेन शिवसेनेचा मुख्यमंत्री करायची करू शकेल, ते जाऊ दे. त्या राजकारणात मला जायचं नाही, कारण मला या स्मारकाचं महत्त्व हे फार मोठं आहे आणि त्याच्यामुळे मी कृपा करून आपल्याला विनंती करतो की राजकीय पक्ष कृपा करून आता विचारू नका. आपण या स्मारकासाठी मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या सगळ्यांकडे मी सहकारी म्हणून बघतोय. नाही, माझ्याकडचे सगळे प्रश्न झाले. तुम्ही मुद्दा सोडू नका. उद्धव जी, चूंकि बाला साहब के उस समय जो भी सहयोगी रहे एनडीए में, चाहे वो अटल जी हो, जो भी थे वो सारे आएंगे. इन जो इतिहास है उसके साथ कोई छेड़ाछेड़ी होगी नहीं. जो भी हुआ, वो है, जो है, वो जैसे के वैसे आएगा. इस पूरे कंस्ट्रक्शन में ऊपर मतलब ग्राउंड लेवल या उसके नीचे ही सारा कंस्ट्रक्शन है क्या? इस पूरे स्मारक स्थल में ऊपर कोई कंस्ट्रक्शन नहीं होगा? ऊपर सिर्फ अपनी बाजू की बिल्डिंग दिखा है ना, वो आपने एक प्रेजेंटेशन में आया ना, जैसे जहाँ से हम एंट्री करते हैं तो उसके लेफ्ट साइड में वो रहेगा एक. मला वाटतं एक मजली असेल ना, ग्राउंड प्लस वन रहेगा, जैसे हम गेट के बाजू में. सांगता येत नाही तोपर्यंत पहिला पंतप्रधानही असेल. ते सोडून द्या, मला त्याच्यात जायचं नाही. एक सांगतो तुम्हाला
की हे स्मारक शेवटी शिवसेना म्हणजे काय, तर शिवसैनिक आहेत म्हणून शिवसेना आहे, हे बाळासाहेब स्वतः सांगायचे. त्याच्यामुळे हे शिवसैनिकांचंच असणार आहे आणि सर्वसामान्य शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनता. म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगतो, जे कार्य शिवसेना प्रमुखांनी आपल्या आयुष्यभर केलं तेच कार्य हे केंद्र जे आहे स्फूर्ती केंद्र हे पुढच्या पिढ्यांसाठी करेल. सर एक मिनिट, मला वाटतं आता या सर आपले सर प्रश्न सर सर झालेले एक आहेत. एक एक सर मध्यवर्ती निवडणुका होतील अशी चर्चा पुन्हा एकदा त्या सुरू झालं तर झालेली आहे. त्याही या स्मारकात येतील. ठीक आहे, मला वाटतं नाही, आपल्याला ह्या स्मारकाच्या कामासाठी शासनाचं सहकार्य असा आपला प्रश्न होता. शासनाचं पूर्ण सहकार्य ह्या स्मारकासाठी आहे, होत आहे. किंबहुना ह्या स्मारक उभारण्याची संपूर्ण कल्पना ही राज्य शासनातर्फेच अंमलात येत आहे. राज्य शासनानं याला लागणारा निधी मंजूर केलेला आहे. त्याला अंमलबजावणी करणारी यंत्रणा म्हणून MMRDAला नियुक्त केलं आहे आणि MMRDA आता पुढचे सगळ्या गोष्टी आहेत ते करत आहे. टेंडर काढणं, कामाचे कार्यादेश देणं, कामावर लक्ष ठेवून ते पूर्ण करणं, त्याच्यावर देखरेख ठेवणं, ही सगळी कामं आता अंमलबजावणी यंत्रणा म्हणून MMRDA करत आहे आणि जे काही वेळापत्रक ठरवलं आहे त्याप्रमाणे ती सगळी कामं पूर्ण होतात. आता हा पहिला बांधकामाचा टप्पा या एप्रिल-मे महिन्यात पूर्ण होऊन त्याच्यापूर्वीच आतमध्ये जी काही मांडणी करायची आहे, जे स्मारक खऱ्या अर्थानं जे सादर करायचं आहे त्याचं काम सुरू होईल आणि आमच्या डोळ्यासमोर साधारण मार्च अखेर नाही 2023च्या वर्षाच्या शेवटापर्यंत पुष्कळचं काम हे पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे आणि त्यानंतर ते जनतेसाठी खुलं होईल. त्यामुळे संबंध आतापर्यंतची वाटचाल खरं तर जेव्हा बांधकाम हे सुरू झालं त्यानंतर कोविडचा प्रादुर्भाव होता मोठ्या प्रमाणावर. त्यानंतर आता यावेळीचा पाऊससुद्धा खूपच झाला आणि अतिवृष्टीमुळे काही दिवस काम बंद ठेवावं लागतं. ह्या अडचणी असतानासुद्धा बऱ्यापैकी वेग ठेवण्यात आलेला आहे आणि वेळेपूर्वीच किंवा वेळेनुसार हे काम आता पूर्ण होतं आहे. कुठलीही अडथळा नाही. सर्व परवानग्यासुद्धा याला मिळालेल्या आहेत. आताचं जे काम आहे बांधकामाचं, जे टाटा प्रोजेक्ट्सना MMRDAने टेंडर काढून दिले ते 181 कोटींचं आहे आणि संपूर्ण ह्या स्मारकासाठी यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळानं सुमारे 400 कोटींची तरतूद करून ठेवलेली आहे एकंदर. त्यापैकी पहिल्या टप्प्याचं 181 कोटीचं काम आता जे सुरू आहे ते टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड ही ठेकेदार कंपनी करते.